तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आज मी गेलो होतो औंढ्याला आणि औंढ्याहून आलेलो आहे मित्रांनो. तोपर्यंत पाणी आलं आणि मी पाण्यामध्ये भिजलेलो आहे. बघू शकता मी खूप पळत पळत आलेलो आहे. तुम्हाला पाणी दाखवतो सर्वात अगोदर की आमच्या इकडे किती जोरात किती स्पीडने पाणी येत आहे. आम्ही सध्याच्याला घरात आहे आणि बाहेर बघा तुम्हाला पाणी दिसत असेल. वारं जे आहे इकडे तिकडे सगळीकडे ते फिरायले आणि पाणी खूप 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 वेगाने पडत आहे भावांनो. पाणी तुम्ही बघू शकता. तुमच्या इकडे पाणी यायले की नाही आम्हाला कमेंट करून सांगा. झाडं बघा तुम्ही कसे हालले, तर झाडं लकलत. वारा देखील आहे या पाण्यासोबत. म्हणजे खूप जोरदार पाणी पडत आहे हे. आता या पाण्यामुळे काय होणार आहे तुम्हाला सांगतो भावांनो. आम्हाला एक फायदा होणार आहे. आमच्यापाशी शेळ्या आहेत, बैल आहेत, तर त्यांच्यासाठी हिरवा चारा होणार आहे आणि आपल्या शेळ्या आहेत मस्तपैकी चरणार आहेत. आता काही दिवसामध्ये भावांनो लोक जे आहेत तर शेताचं जे हे आहे तर म्हणजे सुधारणी करायला लागतात. म्हणजे नांगरटी ज्यांनी केली नाही ते पण लगेच नांगरटी करते. ज्यांनी नांगरटी केलेली आहे ते पठार करायला लागते आणि ज्यांना पठार वगैरे करून ठेवलं म्हणजे जे करत आहेत काही काहीला म्हणजे याच टायमिंगला काही काही लोक त्यांचे शेत पेरतात. तुमच्या इकडे पाणी यायले की नाही आपल्याला कमेंट करून सांगा बरं का. मित्रांनो, आता मी तुम्हाला काय करणार आहे, आमचं जे म्हणजे आमच्या शेळ्या दाखवतो आणि काय करतो आमच्या मोठ्या सुब्री तिथं बसलेले आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो. पाणी खूप जोरदार पडत आहे. आपला मोबाईलला काहीच होत नाहीये. आपला मोबाईल वॉटरप्रूफ मोबाईल आहे. पाण्यात खूप दिवस फुला तरी मोबाईलचं काही टेन्शन नाहीये. आणि पाणी जे आहे तर पहिल्यापेक्षा खूपच जोराने येत आहे. पाण्यामध्ये भावांनो वारं जास्त ऍड झालेलं आहे. तर मित्रांनो, सध्याच्याला मी बाहेर गेलो होतो. तर बाहेर कशासाठी गेलो होतो तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला सोलार भेटलेला आहे आणि सोलारचे जे आहे तर वादळाच्या टायमिंगला आणि विजांच्या टायमिंगला त्याच्या पिना काढावं लागतात. कारण की त्याच्यावर देखील म्हणजे विजांचं वगैरे भेव असतंय ते उकळून वगैरे जाऊ म्हणजे काहीतरी सांगितलेलं आहे त्यांनी की वादळ वगैरे सुटलं की काय करा त्याच्या पिना काढा. आणि मी पाण्यामध्ये गेलो होतो पिना काढण्यासाठी. मी भिजलेलो आहे आणि सध्याच्याला पाणी कमी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारा देखील कमी झालेला आहे आणि गरजायला सुरुवात झालेली आहे. आता काय होईल, आभाळ आमच्यावरून जाईल पुढच्या लोकांपाशी जाईल आणि तिथं जाऊन पाणी सुरू करल. आणि मी भिजलो असं थंड गार लागत आहे भावांनो, काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यात थंडी हवा सुटली पाण्याची. आता मस्तपैकी काय होणार आहे तर आपल्या इकडे हिरवा होणार आहे शेळ्यांना खायला वगैरे. आणि वातावरण इतकं प्रसन्न झालेलं आहे तुम्हाला काय सांगू मी. म्हणजे आनंद खूपच, कारण की इतके दिवस गरमी आता गरजायला परत सुरुवात झालेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हे सांगायला मी की पाणी पण पडायला परत सुरुवात झालेला आहे. थोडं थोडं वारं सुटलेलं आहे मस्तपैकी. म्हणजे मला काकडायला येत आहे, खूप थंड वाजत आहे. आता मी बिमार पडतो का काय मला माहिती नाहीये, कारण की असं माझं डोकं थंड झालेलं आहे या पाण्यामुळं. खूपच थंडगार. तर मित्रांनो, बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे पाणी कसं आलं, वादळासोबत आलं, वाऱ्यासोबत आलं की गरजत आलं का आभाळात येऊन गेलं, ते आम्हाला कमेंट करून सांगा. पाणी पडलं का नाही. आमच्या इकडे तर पाणी पडलेलं आहे आणि मी तुम्हाला देखील दाखवलेलं आहे. बाकी आजचा व्हिडिओ इथं स्किप करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.